म्हणजे राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी येत्या 2 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर 3 डिसेंबरला निकाल लागणार आहे। 17 नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल, तर 21 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल। 25 नोव्हेंबर रोजी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या नावाची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। त्यानंतर 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे आणि 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे, अशी घोषणा निवडणूक आयोगाकडून नुकतीच करण्यात आली। तर राज्यातल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी निवडणुकीची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून नुकतीच करण्यात आली। त्यामध्ये 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींचा समावेश आहे। त्यासाठी 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला निकाल लागणार आहे, म्हणजेच मतमोजणी होणार आहे। तर 10 नोव्हेंबर ही नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची, म्हणजे त्या दिवसापासून अर्ज दाखल करू शकणार आहात, तर 17 नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल। 21 नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल, तर 25 नोव्हेंबर रोजी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या नावांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल। त्यानंतर 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी, अशी घोषणा निवडणूक आयोगाकडून नुकतीच करण्यात आली। नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात 10 नोव्हेंबर 2025। नाम निर्देशन पत्राची दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर 2025। मतदानाचा दिवस 2 डिसेंबर 2025। मतमोजणीचा दिवस 3 डिसेंबर 2025। तर मोठी बातमी आपण आता बघतोय, 2 डिसेंबरला मतदान होणार आहे नगरपरिषदा नगरपंचायतींसाठी, 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे। यामध्ये 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींचा समावेश आहे आणि त्यासाठीचा निवडणूक कार्यक्रम नुकताच राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आलेला आहे। 10 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल। 17 नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल। 21 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख, त्यानंतर 25 नोव्हेंबरला